बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र। 2-3 दिवसांपूर्वी आझाद मैदानावर ज्योती वाघमारे या बाईने आपली अक्कल पाजळली। आझाद मैदानावर शिंदे टोळीच्या गद्दार गटाच्या मेळाव्यामध्ये या बाईला भाषण करायची संधी एकनाथ शिंदेने दिली। या मेळाव्यामध्ये या बाईने भाषण ठोकताना आपल्या अकलेचे दिवाळखोरीचे दर्शन उभ्या महाराष्ट्राला घडवले। या बाईविषयी मी बोलेलच, पण तुर्तास एक लक्षात घ्या, या शिंदे टोळीची अवस्था अतिशय दयनीय आहे। त्यामुळे सुषमाताई अंधारे यांच्याकडून होणारा अटॅक, तो हल्ला, ते आक्रमण परतवण्यासाठी ही शिंदे टोळी धडपड करत होती। कुठेतरी तसाच चेहरा शोधायची, एक डुप्लिकेट चेहरा शोधायची, त्यांची ती धडपड मी रोज पाहत होतो। कसं असतं, जुन्या काळात हिंदी चित्रपटांमध्ये हिरोच्या रोलसाठी ते लो बजेट पिक्चर असतात ना, लो बजेट सी ग्रेड, त्याच्यामध्ये हिरोच्या रोलसाठी एखादा डुप्लिकेट शोधला जातो। पण ज्यावेळेस हा डुप्लिकेट आपलं तोंड खोलतो ना, ज्यावेळेस हरकती करतो ना, त्यावेळेस हा डुप्लिकेट लगेच कळून येतो, त्याची ती दिवाळखोरी पण लक्षात येते। अगदी तसाच प्रकार हा करण्यात आला। सुषमाताई अंधारेंसाठी एखादा काउंटर म्हणून, त्यांच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी एखादा डुप्लिकेट शोधावा, तसा हा डुप्लिकेट शोधला। काय जातीवंत डुप्लिकेट शोधलात तुम्ही, जातीवंत डुप्लिकेट शोधलात। असो, तो त्यांचा पार्ट राहिला। शिंदे टोळीचं तुम्हाला मी थोडक्यात सांगतो। पुढच्या 5 ते 6 महिन्यांसाठी ही टोळी अस्तित्वात आहे। ज्यावेळेस निवडणुका लागतील आणि निवडणुकांच्या नंतर हा शिंदे टोळी हा विषय महाराष्ट्रासाठी संपलेला असेल, त्यावेळेस मात्र ह्या अशा नमुन्यांना, हे जे नमुने आहेत ना, अवकाळी पावसात फिरणारी बेडकं, या अशा नमुन्यांना शोधून काढावं लागेल। हे असले नमुने ज्यावेळेस यांची मुख्यमंत्री पद, यांची सरकार पडलेली असतील ना, त्यावेळेस हे असले नमुने शोधून काढावे लागतील। कुठल्या बिळांमध्ये घुसलेले असलेले नमुने त्यावेळेस शोधून बाहेर काढावे लागतील। तुम्हाला काही गोष्टी सांगतोय, त्या मेळाव्यामधल्या ह्या बाईंची वक्तव्य तळपायाची आग मस्तकात जाते, पण आपल्या मोठ्या नेत्यांनी, आपल्या उच्चस्तरीय नेतृत्वाने यांना फाट्यावर मारला। कारण यांच्यावर लक्ष द्यावं, त्या दिवशी आदित्य साहेबांना कुठल्या तरी पत्रकाराने विचारलं, नितेश राणे असं, नितेश राणे हे नाव लक्षात ऐकल्यानंतर आदित्य साहेब म्हणतात, याच्याविषयी संपला ना, एका शब्दात कार्यक्रम झाला। आता लक्षात घ्या, या ज्योती वाघमारे यांनी मर्दांची व्याख्या सांगितली, साऱ्या त्या जमल्या टोळक्याला मर्दांची व्याख्या सांगितली। हा असा मर्द असतो का, तो तसा मर्द असतो का, खरा मर्द या वाचतो, खरा मर्द त्या वाचतो। आता हे मर्द ओळखण्याचं मशीन कुठून आणलं मला माहित नाही। हे चांगले मर्द ओळखतायत, मला कळलं नाही हे कशाच्या आधारावर यांनी हे मर्द ओळखले, की खरा मर्द हा असतो, खरा मर्द तो असतो। कुठलं मशीन आहे यांच्याकडे मर्द ओळखण्याचं मला माहित नाही। पळून जाणारे, ह्यांच्या भाषेत पळून जाणारे मर्द असतात। लक्षात घ्या, मला जे कळलं नाही यांच्या भाषणातून, यांच्या त्या 12 मिनिटाच्या भाषणामध्ये मला कळलं यांची भाषा काय आहे ते पहा। पळून जाणारे मर्द असतात। 18 तास काम करतो, 18 तास काम करणारा हा मुख्यमंत्री, म्हणून याच्या कार्यकाळामध्ये गेल्या 15 कसले 13-14 महिन्यांचंच घ्या, जवळपास 450च्या वर सरकारी इस्पितळांमध्ये सरकारी आशीर्वादाने मृत्यू झालेत। हा 18 तास काम करणारा मुख्यमंत्री, बाई कुणाचं नाव घ्यावं तुम्ही पण। आणि कसं आहे बघा, शेवटी जिकडे गुळ तिकडे मुंगळे, ही म्हण मी ऐकली होती, जिकडे गुळ तिकडे मुंगळे। पण आता ह्या म्हणीमध्ये एक शब्द वाढवावा लागेल, जिकडे गुळ तिकडे माशा। हा माशा हा शब्द पण टाकावा लागेल। या बाईची वक्तव्य तुम्हाला मी सांगतो, तुम्हाला ते माहिती, पावसाळ्यात छत्र्या उगवतात, छत्र्या। मला उदाहरणं पण चांगली सुचत नव्हतं, यांची तोंड जरी बघितलं मला उदाहरणं पण चांगली सुचत नाहीत। त्या लाकडावर छत्र्या उगवतात माहितीये तुम्हाला। आम्ही जेव्हा लहान होतो ना शिवसैनिकांनो, का कोणास ठाऊक आमच्या मनामध्ये ते एक असं बसलं होतं, की ज्याच्यावर कुत्रा मुततो ना, ज्या लाकडावर, आता तुम्ही पण हेच ऐकलंय की नाही मला माहित नाही, पण तुम्ही मला सांगा कमेंट मधून, कदाचित मी काही चुकीचं ऐकलं शकतं। मी लहान होतो त्यावेळेस, माझे मित्र असतील, लाकडावर जर कुत्रा मुततो ना, त्यावेळेस लाकडावर छत्र्या उगवतात असं मी ऐकलं होतं। ह्या लाकडावरच्या पावसाळ्यातल्या छत्र्या आहेत, या अशा प्रकारची माणसं, पावसाळ्यातल्या छत्र्या। पावसाळा संपला, 4 दिन की चांदणी संपली की छत्र्या पण गायब। हे असं यांचं। सत्ता गेल्यानंतर खरंच यांना शोधून काढावं लागेल। यांनी भाषणाची हौस मात्र पूर्ण करून घेतली। मी ऐकलं 3-4 दिवसापासून रडत होत्या, मला भाषण करू द्या। शिवसैनिकांना तुम्ही बारीक ऑब्झर्व करा, ज्यावेळेस स्टेजवर शिंदे गटाच्या, गद्दार गटाच्या मेळाव्याच्या स्टेजवर एकही कुत्र म्हणणार होतो मी, पण ते जाऊ द्या, एकही व्यक्ती बसलेली नसताना ही बाई एका कोपऱ्यामध्ये बसली होती। ही आठवत होती मला काय मुद्दे घ्यायचेत सभेमध्ये, काय मुद्दे घ्यायचेत। अहो, सभेमध्ये बोलणं आणि सभेमध्ये किंचाळणं, कुंथून किंचाळणं, याच्यात फार फरक असतो। कुंथत होत्या ह्या, कुंथत प्रत्येक शब्दामध्ये। आणि कुंथत कुठल्या वेळेस माहितीये ना तुम्हाला,
हे कुंथणं आणि बोलणं याच्यामध्ये फार फरक आहे. त्या बाईंचं कुंथणं आम्ही पाहिलं. त्यानंतर मेंदूला बुरशी आलेली माणसं अशी ही भाषणात आणि तमाशात खरं तर फरक असतो, याचं भान यांनी ठेवायला हवं होतं. नळावरची भांडणं पण चांगली असतात. आता लक्षात घ्या त्यांचा मुद्दा काय. यांचा मुद्दा आहे शिंदे गटावर यांनी काय म्हणाल्या, पहिला की लोकशाही ज्यांनी या राज्यामध्ये स्थापन केली, बाबासाहेबांचं नाव घेतलं बरं, डॉक्टर बाबासाहेबांचं, संविधानाचं नाव घेतलं, लोकशाहीचं नाव घेतलं, छत्रपती शिवरायांचं नाव घेतलं, यांना या महान आत्म्यांस त्यांनी वंदन केलं. आता ह्या स्वतःला मागास वर्गातून समजतात, दलित वर्गातून समजतात. त्यांनी सतत स्वतः तसं बोलूनही दाखवलं. या बाईनं साधं कळायला हवं होतं, ज्या बाबासाहेबांचं तुम्ही नाव घेतलं, ज्या डॉक्टर बाबासाहेबांचं, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांचं तुम्ही नाव घेतलं, त्या माणसाचं नाव घेताना तुम्हाला थोडी तरी वाटायला हवी होती जनाची नाही तर मनाची. त्या माणसाने त्याचं उभं आयुष्य समाजासाठी दिलं. त्या माणसाने कधीही लोकशाही मूल्यांची ती बळी पडू दिला नाही. लोकशाही जतन व्हावी यासाठी त्याने कायम प्रयत्न केला. त्या माणसाने या देशात लोकशाही बळकट व्हावी, संविधान बळकट व्हावं, या देशाला एक आधार मिळावा त्या संविधानाचा, हा कायम प्रयत्न केला. आणि ज्या माणसाने या देशाला संविधान दिलं, त्या माणसाच्या संविधानावर आज रोज हे सारे नराधम गैरकृत्य करतात. हे रोज सारे नराधम, अगदी भारतीय जनता पक्षासकट हे सारे नराधम भारताच्या संविधानावर रोज, भारताच्या संविधानाचा रोज विनयभंग करतात, रोज बलात्कार करतात या भारताच्या संविधानावर. हे सारे नराधम तुमच्या डोळ्यात देखत, वाघमारे ताई, तुमच्या डोळ्यात देखत हे सारं घडतं. आणि तुम्ही म्हणता डॉक्टर बाबासाहेबांचं नाव घेता. आज बाबासाहेबांची लोकशाही धोक्यात आहे, आज बाबासाहेबांचं संविधान धोक्यात आहे. वाघमारे ताई, तुम्हाला कदाचित ते जाणवणार नाही, बाबासाहेबांचं संविधान धोक्यात आहे. छत्रपती शिवरायांनी स्वाभिमान शिकवला, तो तुम्हाला कळणार नाही. वाघमारे बाई आणि वाघमारे ताई, तुम्हाला तो कळणार नाही. तुम्ही त्यांची नावं घेऊच नका. आमच्या डोळ्यात एकच संविधानाच्या चिंधड्या उडवल्या जात आहेत. तुम्ही स्वतःच्या बापाचं ते हॉटेलचं उदाहरण दिलं, ज्याच्या माझ्या बापाचं हॉटेलमध्ये कपडा मारतात, ते हॉटेलमध्ये कपडा मारतात, आई मोलमजुरी करते पण स्वाभिमानाने करते, हे तुम्ही स्वतःच्या तोंडाने सांगितलात. मला तुमच्या आईचा आणि तुमच्या बापाचा अभिमान वाटतो, कारण त्यांनी स्वाभिमान विकला नाही, स्वाभिमान गहाण ठेवला नाही. ते फडका मारण्यात सुद्धा त्यांना स्वाभिमान वाटला असेल, ती मोलमजुरी करण्यात देखील त्यांना स्वाभिमान वाटला असेल. तुमच्या आईला, तुमच्या वडिलांना माझ्याकडनं एक मानाचा जय महाराष्ट्र नक्की बनतो, पण स्वतःच्या पोटी जन्मलेलं हे करंट, हे दुसऱ्यांचे स्वाभिमान बाहेर काढतं. आपल्या बापाकडून काहीतरी शिकवण घेण्यापेक्षा दुसऱ्याचे बाप काढत सुटतं. त्यावेळेस मात्र तुमच्या आई बापांना नक्कीच तुमच्याविषयी ती चीड नक्की आलेली असेल. स्वतःला मागासवर्गीय दलित समजता तुम्ही आंबेडकरी चळवळीतून आला असं म्हणता. कुठल्या आंबेडकरी चळवळीत काम केलं जरा सांगावं, ऑन मीडिया सांगावं. तुम्ही आयुष्यभर बाबासाहेबांच्या चळवळीत काम केलं म्हणून तुम्ही शिवरायांचं नाव घेतलं, बाबासाहेबांचं नाव घेतलं, पण त्या बाबासाहेबांनी दिलेली तुम्ही तत्व मानता का? ज्या माणसांनी तुमच्या देखत बाबासाहेबांचं संविधान पायदळी तुडवलं, त्यांची साथ देताना वाघमारे ताई, तुम्हाला जनाची नाही तर मनाची वाटली पाहिजे होती. ज्यांना आपले आईबापच कळले नाही ते दुसऱ्यांना काय समजून घेणार? मर्द कोणाला म्हणतायत म्हणून तुम्ही म्हणालात, जो शेपूट घालून पळत सुटतो ना, गुवाहाटी, सुरत, गोवा, त्याला म्हणतात नामर्द. जे तिकडे गुवाहाटीत दारू पिऊन पडताना आम्ही पाहिलेत, गुवाहाटीमध्ये टेबलवर नाचताना आम्ही पाहिलेत, ते आहेत नामर्द. तुम्हाला काय माहिती मर्दाची व्याख्या? नामर्द आम्ही पाहिलेत गुवाहाटीमध्ये, दारू पिऊन झिंकणारे नामर्द पाहिलेत, टेबलवर नाचणारे नामर्द पाहिलेत. जो भाजपाची धुनी भांडी घासायला गेला ना, तो लोमत्या झालाय भाजपचा, त्याला आम्ही म्हणतो नामर्द. जो लाचार आणि कणा मोडलेला आहे ना, त्याला आम्ही म्हणतो नामर्द. तुमचे मुद्देच मी काढलेत, पण तुमच्या मुद्द्यांवर यायच्या आधी माझ्या मनातले हे विचार मी बोलून दाखवतोय. खरं तर तुमच्या मुद्द्यांना उत्तर देण्याची खरं तर तशी गरज नव्हती, पण माझ्या शिवसैनिकांसाठी हे उत्तर आहे. कारण शिवसैनिक मला म्हणाले, ही बाई जास्तच बोलून गेली. अगदी बरोबर बोललात शिवसैनिकांनो. काही वेळा असल्याकडे दुर्लक्ष करणंच हेच त्यांच्यासाठी त्यांचा एक सगळ्यात मोठा अपमान असतो. जो गुजरातच्या घशात महाराष्ट्र घालायला निघाला ना, तो असतो नामर्द. तुम्हाला काय मर्दांच्या व्याख्या माहिती? जेवढ्या मोठ्याने गळा काढलात ना, तो कोकललात ना तुम्ही, बाई त्याला भाषण म्हणत नाहीत, त्याला किंचाळणं म्हणतात, नळावरची भांडणं म्हणतात. तुम्ही म्हणताय फेसबुक लाईव्ह वर तुम्ही सरकार चालवलात, पीपीई किट घालून हा माणूस आत फिरायचा, अडीच तासच फक्त मंत्रालयात.
त्यावेळेस माणसांनी मंत्रालय नव्हती पाहिली, त्यावेळेस मंत्रालयात कोणीच येत नव्हतं. लक्षात घ्या वाघमारे बाई, 2.5 तास तुम्ही म्हणताय मंत्रालयात गेले, त्यावेळेस मंत्रालयात कोणीच येत नव्हतं. सर्वसामान्य माणसं मंत्रालयात जात नव्हती. सगळ्या जिल्ह्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांसाठी, आरोग्य अधिकाऱ्यांसाठी फेसबुक लाईव्ह घेतलं जायचं, कारण सगळ्यांना मुंबईत बोलवणं शक्य नव्हतं. त्यामुळे फेसबुक लाईव्ह हे माध्यम होतं त्यावेळेसचं. आणि तशा सूचना केंद्र सरकारकडनं झाल्या होत्या. तुमचे नरेंद्र मोदी म्हणजे तुमचे गुरु, ज्यांची तुम्ही चाटत सुटता सगळेजण, त्या नरेंद्र मोदींना देखील फेसबुक लाईव्ह घेतानाच उभ्या देशाने पाहिलेलं आहे. त्यामुळे तुम्ही फेकम फाकी करायची बंद करा वाघमारे बाई. त्यामुळे ते पीपीई किट घालून कोण गेलं काय गेलं हा विषय सोडा आता. उभ्या देशाला माहिती आहे कोविड काळामध्ये या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात चांगलं काम जर कुणी केलं असेल तर उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी केलं. याची तुम्हाला कदाचित कल्पना नसेल, कारण तुमचे श्वास चालू आहेत, ते देखील उद्धव साहेबांची देण आहे. हे लक्षात घ्या वाघमारे बाई. तुमच्या घरातलं कोणी गेलेलं नाहीये ना, त्यामुळे तुम्हाला त्या गोष्टींची झळ कळणार नाही. आजारपणाच्या रश्मी पदरात लपणारा मर्द नसतो. सगळ्यात शिवसैनिकांच्या काळजाला झोंबलेलं जे वाक्य असेल तर ते हे आहे, आजारपणाच्या रश्मी पदराआड लपणारा मर्द नसतो. हे वाक्य ज्यावेळेस तुमच्या तोंडातून निघालं ना, जर चुकत असेल ना स्टेजवरच्या गद्दारांनो, जर ऐकत असाल माझा हा व्हिडिओ तर तुम्ही देखील सांगावं जर माझं वाक्य चुकत नसेल. ज्यावेळेस या बाईच्या तोंडून हे वाक्य निघालं त्यावेळेस तुमचे देखील कान एक क्षण असे उंच झाले असतील. काय म्हणते ही बाई, हिचा संबंध काय रश्मी वहिनींशी बोलण्याविषयीचा, तुमच्या देखील मनात आला असेल गद्दारांनो. कारण आतमध्ये जे मन असतं ना कुठेतरी, ते मन देखील काही काळ सत्य बोलत असतं. भले तुमचा चेहरा तुमची कर्म गद्दाऱ्या करत असतील, पण मनाच्या आतमध्ये देखील एक अंतर्मन असतं. ते अंतर्मन कधी खोटं बोलत नाही. तुमच्या अंतर्मनात हा प्रश्न पडला असेल की कोण ही बाई, काय संबंध आहे रश्मी वहिनीविषयी, कशासाठी ही बोलते, हिने काय ओळखलं रश्मी वहिनींना, हिने कधी पाहिलं रश्मी वहिनींना. आज ही बाई म्हणते रश्मी पदराआड लपणारा मर्द नसतो. अरे ज्या बाईने तुम्हाला प्रत्येक विजयानंतर विजयी टिळा लावला, तुमची मातोश्रीवर ओवाळणी केली, ज्या बाईने तुमची मातोश्रीवर ओवाळणी केली, तोच रश्मी पदर, तोच रश्मी पदर आमच्या मास साहेबांनंतर ह्याच रश्मी पदराने तुम्हाला सावरलंय. तुमच्या डोक्यावर तो पदर धरलाय सर्वांच्या, तुमच्यावरती सावली ठेवली मायेची प्रेमाची, तुमच्या हातावर राख्या बांधल्या, तुमची भाऊबीजेला ओवाळणी केली. प्रत्येक सणामध्ये ज्या ज्या वेळेस तुम्ही मातोश्रीवर गेलात त्या त्या वेळेस तुमची ओवाळणी केली, तुमच्या तोंडात साखर भरवली, तुमची ओवाळणी करून तुमच्याकडून वचन घेतलं शिवसेनेशी एकनिष्ठ राहायचं. त्याच आहेत रश्मी वहिनी, तोच आहे रश्मी पदर. आज त्या बाईंना तुम्ही रश्मी पदराआड लपणाऱ्यांना तुम्ही नामर्द म्हणता. मला नवल वाटतं स्टेजवरच्या गद्दारांनो, माणसाने गद्दारी केली तोपर्यंत ठीक होतं, पण तुमच्या डोळ्या देखत ज्यांचा ह्याच्याशी सुतराम संबंध नाही, ज्यांच्या ह्या सगळ्यामध्ये कशाची काडी मात्र संबंध नाही, त्या आमच्या रश्मी वहिनींचं, त्या आमच्या आऊस साहेबांचं, त्या आमच्या मास साहेबांचं नाव ज्यावेळेस आलं त्यावेळेस गद्दारांनो तुम्हाला जनाची नाही तर मनाची लाज वाटली नाही का, थोडी शरम वाटली नाही का. ज्यावेळेस या बाईचा जिचा कशाची आणि तिचा पगार किती, या वाघमारे बाईचा पगार किती, वाघमारे बाई बोलते किती, काय संबंध हिचा उद्धव साहेबांबद्दल अरे तुरीची भाषा अरे रावीची भाषा करणारी ही बाई, हिचा संबंध काय. काल परवा आल्यानंतर ते अंड्याचे छिलके अजून अंगाचे उडलेले नसतील, अंड्यातून आत्ता बाहेर आलेली ही बाई, हिच्या अंगाला ते अंड्याचे छिलके अजून चिटकलेले असतील. तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यात एखादं बोलली, थोड्या तरी लाजा नाही तर शर्मा बाळगायला हव्या होत्या. रश्मी पदराआड, अरे ह्याच रश्मी पदराने तुम्हा सर्वांवर मायेची पाखरण केली, ह्याच रश्मी पदराने आजारपणाचं काढलात. आजारपणाचं या माणसाला जवळजवळ 2 ते 3 वेळा कोविड झाला. त्या कोविडच्या काळामध्ये तुम्ही सगळ्यांनी हा सगळा डाव रचला. 40 गद्दारांनो, महाराष्ट्राची जनता ज्यावेळेस ते भाषण ऐकत होती ना तुमच्या त्या बाईचं, त्यावेळेस तुम्हा सर्वांना फाट्यावर मारायचा सगळ्यात चांगला प्लॅन महाराष्ट्राच्या जनतेने करून ठेवलेला आहे. लवकरच कळेल तुम्हाला ते. त्यामुळे त्या रश्मी पदराचं तर मी तर काही बोलणार नाही. खमंग लोकप्रियतेसाठी तुम्ही दिलेत ते मुद्दे तिला. कशा प्रकारे खालचा क्राऊड देखील विचार करत होता, खालचा जो जमवून आणलेला तो उचलून आणलेला क्राऊड, ती गर्दी विचार करत होती काय बोलते, हिचा संबंध काय रश्मी वहिनींविषयी, संबंध काय, आमच्या आऊस साहेबांबद्दल बोलण्याचा तुमचा संबंध काय, आमच्या मास साहेबांबद्दल बोलण्याचा तुमचा संबंध काय. वाघमारे बाई
मुख्यमंत्री सहायता निधीला हाताची सलाईन काढल्यानंतर मुख्यमंत्री सहायता निधीवर पहिली सही करणारा, अरे तुझ्या त्या एकनाथ शिंदेला विचार, त्या मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये तुझ्या भारतीय जनता पक्षाने पैसा टाकू नये असं आव्हान केलं होतं. तुम्ही मुख्यमंत्री सहायता निधीचे चेक पास करता. मुख्यमंत्री सहायता निधी हाताचं सलाईन काढल्यानंतर हा माणूस तिथे आपल्या आईच्या मृत्यूचं राजकारण करणारे महाराष्ट्रात कुठल्या खालच्या थराचं राजकारण करू शकतील याची कल्पनाच न केलेली बरी. बापाला पुरात सोडून जाणारा मर्द नसतो. तुम्ही पाहायला आला होतात 2005 साली काय घडलं होतं. 26 जुलै 2005 ची गोष्ट 23 सालात काढताय. कुठलाही पुरावा नाही, फक्त बोलायचं. बाळासाहेबांना तिथे सोडलं होतं आणि हे 5 स्टार मध्ये राहायला गेले होते. अरे काय बोलायचंय ना. धाराशिव संभाजीनगरचे निर्णय घेतले. ज्या धाराशिव आणि संभाजीनगरचा निर्णय तुम्ही बोलताय तो उद्धव साहेबांनी घेतला. तुमच्या सरकारने, या मिंधे सरकारने ऍफिडेव्हिटवर लिहून दिलंय की हे नाव आम्ही वापरणार नाही. कोर्टात लिहून दिलंय. विचार तुझ्या सरकारला. वाघमारे बाई, तो जो निर्णय होता उद्धव साहेबांच्या सरकारने, अजून पुढचं काय म्हणताय तुम्ही. योजनांची नावं घेतली तुम्ही. काही साऱ्या योजना ज्या तुम्ही वाचल्यात साऱ्या महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात, अगदी लेक लाडकी पासून सगळ्या योजना महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळातल्या वाचल्यात. थोडी बाळगा, थोडा अभ्यास करून या. शर्जील उस्मानीचं नाव घेतलं, ओवेसीचं नाव घेतलं. अरे तुमच्या रावसाहेब दानवेला जरा विचारा की रावसाहेब दानवे हा ओवेसी असेल, हे इम्तियाज जलील असतील, हे तुमची मित्रमंडळी आहेत ना. कारण बऱ्याच ठिकाणी हे म्हणतायत आम्ही यांना उभं करत असतो, आमच्यासाठीही उभे असतात, आमचे उमेदवार जिंकून येण्यासाठीही उभे असतात. तुम्ही आम्हाला शिकवणार ओवेसी काय आणि हिंदुत्व काय आहे ते. आणि वाघमारे बाईंनी शिकवावं हिंदुत्व. जरा आपल्या भारतीय जनता पक्षाला पहिलं विचार त्यांचं हिंदुत्व काय ओवेसी बद्दलचं. बी टीम ह्यांची संजय राऊत साहेबांवर किंवा उद्धव साहेबांवर एकेरीची भाषा वापरली. काय ओसाड वस्तीचा युवराज आदित्य साहेबांवर तुम्ही भाषा वापरलीत. पेंग्विनचं नाव काढलात. चला ठीक आहे, तुम्ही एकेरी भाषा वापरलीत. तुमची संस्कृती महाराष्ट्राला कळते. तुम्ही काय आहात. चिलट. एक चिलट असतं ना, माशी तरी मोठा शब्द आपला. चिलट. या चिलट्याने सांगावं कसं असतं. ती शेवटी दिवा जास्त फडफडतो विझायच्या आधी. हा तुमचा शेवटचा दसरा मेळावा. ह्याच्यानंतर तुमचा मेळावा ठाण्याच्या गल्ली बोळांमध्ये होईल. एखादा आलतू फालतू नाव घेतलेला गटाचं नाव असेल तुमचं आणि गल्लीबोळामध्ये एखादा मेळावा भरेल तुमचा. कारण पुढच्या वेळेस महाराष्ट्रामध्ये तुमचा गट अस्तित्वात नसणार. तुमच्या आमदारांच्या आमदारक्या कधीच संपल्या. पेंग्विनचा उल्लेख केला. त्या पेंग्विनला जरा पहा. मुंबईच्या वीर जिजामाता उद्यानात जाऊन पहा. वाघमारे बाई, तो पेंग्विन कितीची कमाई करून देतोय मुंबई महानगरपालिकेला. आणि जाऊन जरा तुमच्या मोदींचे चित्ते शोधा मध्य प्रदेशामध्ये. तिकडून ते राजस्थानात आलेत मी ऐकलंय. त्या मध्य प्रदेशात आणलेले सारेच्या सारे चित्ते मेले. 36 कोटींचा खर्च करून आणलेले चित्ते सारेच्या सारे मेले. त्यानंतर ते आणलेले 3 कोटींचे पेंग्विन जवळपास त्याच्या आणलेल्या खर्चाच्या 10 पट महसूल महापालिकेला वसूल करून देऊन गेले. अजूनही ते पेंग्विन जसेच्या तसे आहेत आणि अजून कित्येक वर्ष ते महापालिकेला महसूल तयार करून देतील. तुम्ही काय सांगता पेंग्विन. मराठी माणसाने गुजरात्यासारखं डोकं लावलं म्हणून त्यांच्या बुडाखाली आग लागली. 3 कोटीचे पेंग्विन आणून जवळपास 40 कोटी महापालिकेला वसूल करून देणारे आमचे आदित्य साहेब जर असं हे डोकं लावत असतील ना तर ह्यांच्या बुडाखाली आग लागणारच ना. या मारवाड्यान गुजरात्यांच्या. शाहरुख खानचा उल्लेख केला. तुम्हाला धड शाहरुख बोलताय ना. शाहरुख खानच्या पिक्चर मध्ये बोलले बेटे से बात करने से पहले बाप के साथ बात करणे. आमचा बाप से बेटा सवई. पहले बाप से बात करने के पहले बेटे से बात कर. अरे कोण बेटा आणि कोण बाप. तो एकनाथ शिंदेचा मुलगा श्रीकांत शिंदेचं तुम्ही आम्हाला चढवून सांगताय. म्हणजे ह्यांच्यातली वंशावळ कळाली तुम्हाला. यांच्या पिढ्या कळाल्या तुम्हाला. पिढ्या आता एक पिढी झाली का ह्यांचे श्रीकांत शिंदे येतील आणि बाई श्रीकांत शिंदेचं भूषण सांगतायत. शाहरुख खानच्या पिक्चरचं नाव घेऊन बाप से बेटा सवई. त्या श्रीकांत शिंदेला एखाद्या लाईव्ह डिबेटवर कधी त्या आदित्य साहेबांची बरोबरी करून एखाद्या मुद्द्यावर भाषण द्यायला सांगा. सँडविच काढत होते. यांना सँडविच आणण्यासाठीच ठेवलं होतं. यांच्या खासदारक्या सँडविच आणल्यामुळे झालेल्या आहेत. हे यांनी स्वतःच्या तोंडाने कबूल केलं. आमच्या खासदारक्या सँडविच आणल्यामुळे झालेत. बाप से बेटा सवई. मिंध्यांची चाकरी करणाऱ्यांनी त्या मुस्लिम महिलेचं कुठं तरी नाव घेतलं मला वाटतं मध्ये. आणि तुमच्यामुळे ही मुलगी वाचली म्हणून तुमच्या दुवामुळे आम्ही हिचं नाव दुवा ठेवलं. काहीतरी मुस्लिम महिलेचं नाव घेतलं. त्या मुस्लिम महिलेचं त्यांनी नाव नाही घेतलं. फक्त सांगितलं एक मुस्लिम महिला आली होती. त्या मुस्लिम महिलेचं नाव सांगावं. ऑन रेकॉर्ड खोटं बोलायची तुमची आम्हाला चांगली
ती टेक्निक माहिती झालेली आहे आता. त्यामुळे या वाघमारे बाईंविषयी काय बोलावं, त्यांचा काय समाचार घ्यावा मला नाही कळत. एकाही मुद्द्यामध्ये दम नव्हता. त्यामुळे शिवसैनिकांनो, सोडून द्या या असल्या बिनमोसमी बेडकांना. ही बिनमोसमी बेडका आहेत, यांना सोडून द्या. आपलं लक्ष आहे या भारतीय जनता पक्षाला या महाराष्ट्राच्या राजकारणातून हद्दपार करणं. शिंदे टोळी हा विषय पुढच्या 6 महिन्यानंतर महाराष्ट्राची जनता तडीस लावेल हा प्रश्न. महाराष्ट्रातून हा शिंदे टोळी नावाचा जो गट आहे हा हद्दपार झालेला असेल. त्यानंतर ही असली चाणाक्ष माणसं, अभ्यासू माणसं ही देशोधडीला लागलेली असतील. त्यांचा रोजगार तिथेच संपलेला असेल. त्यामुळे ह्यांचा विचार करणं सोडून द्या. तुम्हा सर्व शिवसैनिकांची रजा घेतो. जेव्हा जेव्हा आपल्या शिवसेनेवर एखादा अशा प्रकारचा आरोप होईल त्यावेळेस मात्र उत्तरासाठी तयार राहा, एवढीच तुमच्याकडनं अपेक्षा करतो. सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो, काळजी घ्या. जय